तर सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाकडून कोणतीही मारहाण झाली नाही असं स्पष्टीकरण वनाधिकाऱ्यांनी दिलंय। सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी मारहाण झाल्याचा दावा केला होता, पण वनविभागाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। सतीश भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। वनविभागानं केलेल्या मारहाणीचा युक्तिवाद आम्ही केला आणि यानंतरच न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावल्याचा दावा सतीश भोसलेच्या वकिलांनी केलाय। पाटोदा येथील ऑफिसमध्ये नेल्याच्या नंतर सतीश भोसलेची चौकशी करण्यात आली। चौकशी करत असताना अमोल गरकड नावाच्या फॉरेस्टर अधिकाऱ्यांनी सर्वांना बाहेर काढलं आणि सतीशला आतमध्ये घेऊन सीसीटीव्ही फुटेज बंद करून सतीश भोसलेंना अमानुष अशी मारहाण केली। सतीश भोसलेला गुन्हा कबूल करण्यासाठी सतीश भोसलेला टॉर्चर केलं, मारहाण केली। तुझ्या घरच्यावर गुन्हे दाखल करील, मी नक्षलवादी एरियामध्ये राहिलेलो आहे, मी तिथले हत्यारं वगैरे आणीन आणि तुझ्या घरीच्या तिथं ठेवील आणि तू नक्षलवादी आहेस असं घोषित करील, तुझ्या घरच्यांना गुंतवीन, अशा पद्धतीचं सतीश भोसलेंना टॉर्चर केलं, मारहाण केली आणि सतीश भोसलेंना न्यायालयामध्ये हजर केला असता सदरील बाब आम्ही न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि मग न्यायाधीश साहेबांनी सतीश भोसलेंचं स्टेटमेंट घेतलं। सतीश भोसलेंचं मेडिकल केलं। मेडिकल केल्याच्या नंतर सदरील फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांपासून सतीश भोसलेंच्या जीवाला धोका आहे, सतीश भोसलेंना माननीय साहेबांनी न्यायालयीन कस्टडी द्यावी अशी विनंती केली। त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय साहेबांनी सतीश भोसलेंना न्यायालयीन कोठडीत सुनावलेली आहे।